या माशांचं आयुष्य फक्त 30 दिवसाचं असतं. या माशा ज्या आहेत ह्या 30 दिवस जगतात. पण यांच्याबरोबर एक राणी माशी असते, काय ती 2.5 वर्ष जगते. ती 2.5 वर्ष जगते आणि ती ह्या पेटीमध्येच असते. तिला आपण बाहेर काढून मी तुम्हाला अशी राणी माशी म्हणून दाखवू शकत नाही. त्याचं कारण असेल की तिला एक वेगळ्या प्रकारचा गंध आहे, स्मेल राहतं. त्या स्मेलमुळे काय होतं, ह्या सगळ्या माशा तिच्या जवळ राहतात. ती जर चुकून बाहेर आली राणी माशी तर त्या 4000 माशा तिच्याबरोबर बाहेर येतील आणि आपण सगळे मिळून फक्त 300 आहोत. म्हणून मी तिला काढत नाही. आणि ती राणी माशी थोडीच मोठी असते, अगदी काही अशी खूप मोठी दिसत नाही, थोडीच मोठी असते. आणि तिचं कार्य असं आहे, ह्या 30 दिवस जगतात, ती 2.5 वर्ष जगते. तिचं कार्य काय आहे, यांच्यावर कंट्रोल करायचं, त्यांना कामाची विभागणी त्यांच्यावर. आणि दुसरी गोष्ट, यांचे ज्यावेळी संख्या कमी होते त्यावेळी 500 ते 1000 अंडी घालायची आणि यांची संख्या वाढवायचं, असं 2.5 वर्ष काम करते. आणि 2.5 वर्षाच्या शेवटी ती 4 राण्यांना जन्म देते वेगळा, कारण ती जाणार असते म्हणून ती जन्म देते. पण त्या 4 राण्यांना आपण जशा जन्माला येतात तशा त्यांना आपण ताबडतोब 24 तासाच्या आत वेगवेगळ्या पेट्यांमध्ये ठेवतो. त्याचं कारण असं, जर त्या 4 राण्यांना या पेटीमध्येच जर ठेवलं तर त्या एकमेकीला मारतात. कशासाठी? पद म्हणजे मी त्याच्यात राणी एकटी राहणार, माझा दुसरी नको. प्रत्येक घरात एक राणी, त्याप्रमाणे त्यांचे त्या एकमेकीला मारत असतात. पण आपण तो आपला नुकसान होतं म्हणून आपण ताबडतोब जन्माला आले की त्यांना वेगवेगळ्या करून घेतो. ज्यावेळी वेगळ्या करतो त्यावेळी त्या पेटीमध्ये या अशा फ्रेम तयार करून ठेवून देतो नुसत्या रिकाम्या. आणि 2 महिन्यांनी हे असं पोळं तयार करतात आणि मग त्याच्यामध्ये मध साठवायला सुरुवात करतात. आणि ज्यावेळी हे पूर्ण भरतं मधानी त्यावेळी त्यात आपल्याला 500 ते 600 ग्रॅम मध मिळतं. आता ते कसं काढतो तर ते बंद खोलीमध्ये ज्यावेळी हे भरतं त्यावेळी बंद खोलीमध्ये जाऊन त्यावेळी पूर्ण ड्रेस घालावा लागतो. ह्या माशा बाजूला करतो मी आणि ही फ्रेम त्या यंत्रामध्ये ठेवून देतो. कारण हे पोळं तोडायचं नाही किंवा पिळायचंही नाही. पिळं तोडलं तर ते 2 महिने परत आपलं प्रोडक्शन थांबतं. म्हणजे त्यात ते मध गोळा करायचं आणि ते परत तेच तयार करतात. म्हणून हे न तोडता अशी ती मशीनची अरेंजमेंट आहे. ते ही फ्रेम त्याच्यात ठेवायची आणि जोरात हँडल फिरवायचं. जसं चौपाटीवर बुड्डी के बाल खातो ना आपण, साखर टाकतात आणि हँडल फिरवतात, तो सगळा कापूस असा बाजूला होतो ना, तसंच हे मध बाजूला असं जाऊन खाली भांड्यामध्ये राहतं आणि मग ते कापडामध्ये गाळून काचेच्या बाटल्यामध्ये भरून आपण इथे विक्रीला ठेवतो. आपल्यामध्ये मध कोण कोण खातं? बरं, आपण जे मध खाता ते शुद्ध खाता की मिक्सिंग खाता? गाव में देखा है. तर ते शुद्ध आहे की नाही ते कसं ओळखायचं ते सांगतो. माहितीये का तुम्हाला? पाणीमध्ये टाकायचं ना. हा, काय होतं, बुडबुड येतात. नाही, पॅटर्न तयार होतं जर शुद्ध असेल तर तो खाली जाणार. बरोबर. आणि कालांतराने तुम्हाला हा शेप दिसतो. बरोबर. काचेच्या बाउलमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जे तुमच्याकडे मध आहे त्याचा असा थेंब टाका. तो पटकन तळाला जाऊन अखंड बसतो, तो लगेच विरघळत नाही. बरोबर. कालांतराने तुम्हाला हे असे शेड दिसते, म्हणजे असं एक चित्र दिसतं कालांतराने. आणि जर गूळ असेल, थेंब टाकला, जर गूळ असेल त्याच्यात तर ते पाण्याचा रंगच लगेच टाकता क्षणी बदललेला लगेच नजरेला कळतो. आणि हे कसं अखंड खाली बसलेलं दिसतं आपल्या नजरेला शुद्ध मध. आणि गूळ असला की ते पसरलेलं दिसतं. ती एक पद्धत झाली शुद्ध मध ओळखायची. आणखीन एक सोपी पद्धत, कॉटनचा कपडा आपण घेतो आणि त्याच्यावर जर थेंब टाकला ना तर तो चिटकत नाही, तो पटकन खाली निघून जातो, तो थांबत नाही. जो शुद्ध मध आहे तो. आणि ज्याच्यात गूळ असेल, आपण जो थेंब टाकला तर ते जे कॉटनचा कपडा आहे ना त्याला असं धरून ठेवतो आणि मग तो हळूहळू खाली होतो, लगेच नाही. तो ओघळ दिसतो, लाईन दिसते आपल्याला. म्हणजे समजायचं त्याच्यामध्ये साखर गूळ काहीतरी मिक्स आहे. आणि जे शुद्ध मध आहे त्याला ॲक्च्युली एक्सपायरी डेट नसते. आणि फ्रीजमध्ये शुद्ध मध, कोणतेही मध हे ॲक्च्युली ठेवायचंच नाही. आणि आपण उचलतो ना फ्रीजमध्ये ठेवतो, गरज नाही. ते ह्या आपल्या रूम टेम्परेचरला वर्षानुवर्ष मध टिकतं. हे फार महत्त्वाचे. लोक उचलतात ना फ्रीजमध्ये बाटल्या ठेवतात, फ्रीजला फुकट वजन काय.
बरं, आता जसं आपण पोटासाठी म्हणजे आपली तब्येत चांगली राहावी, फिटनेस चांगला राहावा म्हणून मध खातो, तसं चेहऱ्यासाठी सुद्धा मधाचा चांगला उपयोग होतो. ब्युटी पार्लरमध्ये खूप चांगला उपयोग होतो त्याचा. शुद्ध मध जर 2 थेंब चेहऱ्याला लावले तर चेहऱ्याची तेलकटी निघून जाते, काही डाग असतील ते कमी होतात आणि ही स्किन आहे ना ती एकदम टाईट होते आणि चमकेली होते, म्हणजे चकाकते, चेहरा आपला सुंदर होतो. काय आता तुमच्याकडे काही प्रश्न असतील तर मला विचारा, मी त्याचा उत्तर देण्याचा प्रयत्न करतो.